नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. सध्या गॅसचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात झालेला आहे. बाहेर सिलेंडर मिळत नाही आणि प्रत्येक गृहिणीची धडपड असते गॅस कसा वाचवायचा. तर त्यासाठीही ज्याने प्रत्येक महिला तर ही करतच असते, पण ज्यांना खरंच नवीन असते, त्यांना जमत नसेल, त्यांच्यासाठी खास. त्यासाठी मी इथे बघा डाळ अर्धा तास भिजत टाकली होती. त्याच्यामध्येच जो आपल्याला आवडेल तो सगळा मसाला, मीठ, मसाला, लाल तिखट सर्व टाकून घ्यायचं. आता इथे मी दुधी भोपळा वापरला आहे, टॉमॅटो, कांदा, मिरची, लाल तिखट, हळद, तेल हे सर्व कुकरला ठेवून दिलं. त्याच्यावरच्या कुकरमध्ये मी भात लावला आणि त्याच्यावरती मी झाकणावरती बटाटे बॉईल करायला ठेवले. एकाच पॉटमध्ये 3 रेसिपी तयार होतात. कुकर थंड झाला. थंड झाल्यानंतर गॅसवरती भांडं ठेवलं डाळीचं, सगळं घोटून घेतलं आणि ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि थोडंसं गूळ टाकलं आणि चवीनुसार मीठ. खूप खमंग अशी आमटी तयार होते. आता ह्याला आपण वरून तडका दिलेला आहे. तडका दिल्यानंतर त्या आमटीची टेस्ट अजून जास्त वाढते. आता इथे आपली आमटी तयार झाली. आता भाजी करण्यासाठी सर्व साहित्य अगोदरच चिरून ठेवायचं. गॅसवरती भांडं ठेवलं, गरम झालं की झटपट असं तडका देऊन घ्यायचा आणि बटाट्याची भाजी इथे तयार झाली. बघा किती झटपट अशी तयार झाली तिन्ही रेसिपी. म्हणजे वरण, आमटी आणि बटाट्याची भाजी झटपट झाली ना. मग अशीच करा गॅसची बचत. तुम्हाला जरा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.